मुंबई सेंट्रल बस स्टैंड एंट्री पॉइंट। हाय गाइस, तो आज मेरा बस जर्नी है फ्रॉम मुंबई टू बैंगलोर बाय KSRTC अंबारी बस। सो वाई अंबारी? बिकॉज एज ऑफ नाउ जो आज 1 जुलाई है, सो देर आर नो कर्नाटका रनिंग बसेज ऐसा जो भी प्राइवेट बसेज है, सिर्फ KSRTC है एंड देर आर अ फ्यू राजस्थान और गुजरात वाले बसेस जो बहुत एक्सपेंसिव है, अराउंड 3000 प्लस। वेरास ये KSRTC अंबारी जो है वो मुझे पड़ेगा 1600 रुपीज़। सो ऑब्वियसली दिस इज़ मच बेटर एंड ऑब्वियसली वन ऑफ द बेस्ट बसेस इफ़ यू आर ट्रैवलिंग टू कर्नाटका। सो आई विल शो यू द बस एज वेल। एज ऑफ नाउ मैं यहाँ पे कैन सी आई एम आउटसाइड मुंबई सेंट्रल बस स्टैंड और यहाँ से ही बस चालू होती है फ्रॉम 3 PM एंड पहुँचेगी बैंगलोर अप्रॉक्सीमेटली बाय 11 या 12 PM। Just share another KSRTC service के बारे में। So as of today 1 July, as per the latest guidelines, if you are entering from Maharashtra to Karnataka, आपको या तो RT-PCR नेगेटिव सर्टिफिकेट चाहिए या तो फिर अगर इफ़ यू टेकन द फर्स्ट वैक्सीन उसका सर्टिफिकेट चाहिए। सो बिफोर बुकिंग द टिकट आई थॉट ऑफ कॉलिंग देम KSRTC कॉल सेंटर। तो जो लेडी ने आंसर किया था शी सेड कि RT-PCR नेगेटिव सर्टिफिकेट ही चाहिए। सो आई वॉज अ बिट वरीड क्योंकि फिर वो तो नहीं है और उसको टाइम लगता है। So then in the next 5 minutes or so I got a call from KSRTC senior staff saying कि भाई sorry for the inconvenience, आप फर्स्ट वैक्सीन का सर्टिफिकेट भी लेके जा सकते हो। The staff is a bit new, so she was not aware. So this is the kind of service that we expect from KSRTC and we used to it because potentially they could have lost a ticket here just because of this misinformation. So that is the plus point of KSRTC. So ये बस स्टैंड थोड़ा कैश विड्रॉ कर लेता। अरे यार बहुत बड़ा लाइन है। These are the timings. तो ये पहले के टाइमिंग्स है बिफोर द कोविड सिचुएशन। KSRTC बुकिंग काउंटर। So this is the Mumbai Central bus stand and अगर if you can see there हमारी अंबारी बस आई थिंक स्टार्स है, आई होप MG का है। यस, बस का टाइमिंग है 3 PM फ्रॉम मुंबई सेंट्रल बस स्टैंड एंड विल रीच बैंगलोर नेक्स्ट डे बाय 11:15 AM मैजेस्टिक। थोड़ा खा लूँगा पहले जर्नी के पहले। So it's 2:20 almost 2:15 2:19 and if you can see my bus KSRTC, ये NWKRTC करोना बस Majestic. I think this is towards Hubli. Finally getting a chance to travel in this beautiful bus KSRTC MG Stars to Bangalore. अभी टाइम है 2:41, तो अभी टाइम है। ड्राइवर अभी जस्ट फ्रेश होने गए वहाँ पे। सो देन बाय 3 o'clock वी शुड डिपार्ट। अभी फ़िलहाल तो कोई नहीं है एंड अपना सर्टिफिकेट दिखा दिया वैक्सीन का। सो डन। अनदर थिंग गाइस, मुझे जस्ट अभी पता चला कि इफ़ यू वांट टू ट्रैवल टिल पुणे ऑल्सो, मतलब ये बस से आपको अगर फॉर एग्जांपल वाकड़ तक जाना है, सो द फेयर वुड बी अराउंड 350-375 अप्रॉक्सीमेटली एंड पुणे इज़ 450। सो इमेजिन यू आर गेटिंग टू ट्रैवल बाय दिस बस टिल पुणे। शिवनेरी AC सीटर का कॉस्ट है 440 समथिंग एंड यू गेट टू स्लीप। ये स्लीपर बस में आपको ट्रैवल करने मिलता है। So as of now I am the only passenger from Mumbai Central. फिर आगे और आएंगे। सिंगल बर्थ यहाँ पे ही है।
USB port, dual USB, AC, second AC vent, luggage. Science Circle, 3:35 PM. यहाँ से आगे चुनाभट्टी रुकेगी शायद से पिकअप के लिए। ओके, यहाँ पे ही रुक रहा है। कोई बस है क्या? कोई भी नहीं। कुमार बस, हैदराबाद। स्टॉप लगता है रुकने वाली। चलो अच्छा, टी ब्रेक, फूड मॉल। इट इज 5:10 PM। वर्गी मुंबई। चलो, that going somewhere else.
सो नाउ इट्स 5:15 PM और छोटे से टी ब्रेक के लिए रुका है फूड मॉल खालापुर टोल के पास, मुंबई पुणे एक्सप्रेसवे। ये होटल ने नाम चेंज किया है, उडुपी टू मुंबई, सब मैंगलोर। थोड़ा हॉटर साइड पे है 34 डिग्रीज, बट सीनरी इज़ गुड। और ये अभी U to M उडुपी टू मुंबई, जैसे A to B है तमिलनाडु में। Owner is Mangalorean, that is what he said when I asked. 30 rupees का filter coffee, not bad. रहेगा from मुंबई, पुणे, फिर सातारा, कोल्हापुर, then Belgaum, Hubli, Devangere, and then Bangalore. सबको इंजेक्शन लगाना है कम से कम, तो वही चला सकते। नहीं देता, हाँ नहीं देता। तो वही जिसके पास पैसा है वो बचेगा। स्वारगेट पहुँच के
बस स्टैंड पूरा पैक है। So now it is 7:53 और हमारी बस जो है यहाँ पीछे रुकी हुई है। It will leave Swargate by 8 PM. You can see हाँ। और आई थिंक जो पुणे टू बैंगलोर वाली जो बस थी, एक्चुअली एक और बस थी दैट हैज़ बीन कैंसल्ड और ये मर्ज कर दिया गया बिकॉज ऑफ लो ऑक्यूपेंसी। सो जो ड्राइवर थे मंजुनाथ भाई, यही उन्होंने बताया ही हैज़ 30 years ऑफ ड्राइविंग एक्सपीरियंस और 4 साल से अंबारी चला रहे। डैशबोर्ड, हाई शिफ्ट, स्लीपिंग बेड भी बना है फॉर द ड्राइवर, सेकंड ड्राइवर। खाना खाने के लिए 15 मिनट टाइम है। 15 मिनट। दूसरे बसेस भी हैं, नेशनल, एशरे। We are at होटल अमृता गार्डन सरोड़ा जो पुणे में ही है। एंड यहाँ पे बाकी के बसेस गोवा के एशरे, नेशनल, पटेल, आई एम नॉट श्योर, दत्तगुप्ता एंड अपनी बस। मंजुनाथ अन्ना जो है अभी जो फर्स्ट ड्राइवर थे उनसे बात हो रही थी। सो ही वाज जस्ट आस्किंग मी कि उनका ड्राइविंग अच्छा था क्या। तो मैंने पूछा उनसे कैजुअली आपका ड्राइविंग एक्सपीरियंस क्या है, तो उन्होंने बोला 34 years। आई मीन दैट इज़ माई एज। सो देन ही लाफ्ड। And the other good part is they always close the door, so एक सेंस ऑफ सिक्योरिटी भी रहता है। अच्छी जगह है, आई मीन क्लीन है, प्लेस टू ईट, प्लस एक छोटा सा मिनी मार्ट भी है स्नैक्स के लिए, तो अच्छा है। The national is getting ready to leave. National leaving. Vakratund Travels, ex Canara Pinto, I believe. और एक और एशरे। चाहिए दत्तगुप्ता नेशनली। पटेल ट्रैवल्स लीविंग। आत्माराम आश्रय गेटिंग रेडी। एक्चुअली बहुत अच्छा है।
आई मीन इसके अंदर पूड़ी है, इट लुक्स लाइक कॉर्नेटो, इसके अंदर मीठा पान का पूड़ी है, मस्त है, 2 ले लिया एक्स्ट्रा। लेट्स सी, ड्राइवर्स को भी ऑफर करता हूँ। सो नाउ लेट्स गो इन। दूसरे ड्राइवर का नाम नदाफ है, नदाफ NADAF, थोड़ा डिफरेंट है, यूनिक। तो मंजुनाथ अन्ना जो है वो अभी कोल्हापुर तक चलाएंगे, देन नदाफ वुड टेक ओवर। ನದಪ್ಪಣ್ಣ 31ರಲ್ಲಿ ಕರಾಡ್ ನಂಬರ್ ಅವ್ರೆ 31 ಕರಾಡ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಹುಬ್ಳಿ ಇರೋರು ಏನು ಸೀಟ್ ನಂಬರ್ ಅವ್ರದ್ದು ಎಲ್ಲಿ 7 ಹುಬ್ಳಿ ಮತ್ತೆ ನಾರಾಯಣಬೆಂದೂರು ಹಾಂ ಸರಿ. वो भेजे क्या मेरे को? हाँ हाँ भेजा ना आपको। सिक्स AM चलागिरी टोल प्लाज़ा के पास फॉर अ स्मॉल लूप।
ಬರಲಿ ನೀವು ಹಿಂದೆ ನಿಂತಿದ್ದೀರಿ ಸರಿ So it's 8:55 a.m. कामत होटल इन सीरा और ब्रेकफास्ट हॉल के लिए हाफ एन आवर अप्रॉक्सीमेटली 10 मिनट तो सिर्फ बाथरूम में गया, पानी इशू था, इसकी वजह से पैसेंजर्स को काफ़ी रुकना पड़ा। प्लेजेंट वेदर, काफ़ी कूल है क्लाइमेट। एंड नाउ फाइनली आई कैन सी लाइक क्वाइट अ फ्यू बसेस KSRTC के बहुत टाइम के बाद। So now it's about to leave. फोन ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ ನನ್ನ ಪಾರ್ಟಿ मेरा कुछ और कुछ चलेगा ಫೋನರ್ ಮಾಡೋರಲ್ಲ ಅದೊಂದು ಒಳ್ಳೇದು, ಫೋನರ್ ಮಾಡೋರಲ್ಲ ಅದೊಂದು ಒಳ್ಳೇದು. ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ವಿ, ಇಬ್ಬರಿಗೆ ಸಹಿತ ಸರ್ ₹400 ಬರಲ್ಲ, ಟ್ಯಾಕ್ಸಿ ಮಾಡ್ಕೊಂಬಪ್ಪ 350 ಈ ಕಡೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರಿ. ಮನೆಯಲ್ಲಿ 5 ಗಾಡಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರೋರು, ಅಕೌಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಕೋಟಿ ಗಟ್ಟಲೆ ದುಡ್ಡು ಇಟ್ಕೊಂಡಿರೋರು. ಅದೆಲ್ಲ 5,000 ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಮೈ ತುಂಬ ಅಂದ್ರೆ ಬೋಳಿಸಿಲ್ಲ, ಲಾಕ್ಡೌನ್ ಫ್ರೀ ಆಗಿದ್ರೆ ಬೋಳ್ಸಕ್ಕಾಗಿಲ್ಲ. ಏನೋ ಒಟ್ಟಲ್ಲಿ ದೇವ್ರು ಚೆನ್ನಾಗಿ ಸಾಕು, ಅದೇ ಒಂದು ಖುಷಿ, ಹೆಚ್ಚಿಂದೇನು ಬೇಡ. ಅದು ಹೆಂಗಾರ ಹಾಕಲಿ, ಯಾರು ಹೆಂಗಾರ ಅಂದ್ಕೊಳ್ಳಿ, ನಾನಂತ ಅಂತ ಯಾವತ್ತೂ ಇದು ಮಾಡಿ, ನಾನು ಯಾರೆಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹತ್ತು ಅಂತ ಖುಷಿಯಾಗಿದ್ರೆ ಸಾಕು, ಹೆಚ್ಚಿಂದ ಏನು ಬೇಡ. ಹೆಂಗೆ ಇರಲಿ, ಅವರು ಏನೋ ಮಾಡ್ತಾ ಇರಲಿ, ಒಟ್ಟಿನ ಚೆನ್ನಾಗಿರ್ಬೇಕು ಅಷ್ಟೇ. ಆಯ್ತು ಸ್ವಾಮಿ, ನಿಮ್ಮ ಬಾರಪ್ಪ ದೊಡ್ಡಲ್ ಮರ. ಬಿಡು ಜಾಸ್ತಿ ಆ ಕಡೆ ಮನೆಗೆ ಬಿಡ್ತೀವಿ, ಆ ಕಡೆ ಅದು ನನ್ನ ಮಗನೇ ಯೂನಿಕಾನ್ ತಗೊಳ್ಳೋ, ಪೆಟ್ರೋಲ್ ಮೈಲೇಜ್ ಬಂದೈತೆ, ಚೆನ್ನಾಗೈತೆ, ಬೇಡವಂತೆ, ಯುಕೆ ಬೇಕಂತೆ, ಅದು ಹೊಸ ಗಾಡಿ 3 ಲಕ್ಷ, ಯಾವ್ದಾರ ಸೆಕೆಂಡ್ ಹ್ಯಾಂಡ್ 1-1.5 ಸಿಗ್ತೈತೆ, ಹುಡುಕ್ ಕೊಡ್ತೀನಿ. ಅದೇ ಯುಕೆ ಅಂದ್ರೆ ಹಿಂಗೆ ಐತಲ್ಲ ಅದು. ಹಾಂ ಡ್ಯೂಕು ಅದೇ ಹೌದ್ರ, ಅದೇ ಮನ್ಸಿಗೆ ತೀರಿಸ್ಕೊಂಡೆ. ನಾನು 5 ವರ್ಷ ಕಟ್ಟಿದ್ದೆ, ತಿಂಗಳು 15,000 ಸಾವಿರ. 15 ಲಕ್ಷಕ್ಕೆ ನಾನು ಕ್ಲಿಯರೆನ್ಸ್ ಹೋದಾಗ 15 ಲಕ್ಷ 40,000 ಕ್ಲಿಯರೆನ್ಸ್. ನಾನು 1,96,000 97,000 ಕಟ್ಟಿನಿ. ಹೇಳ್ರಿ, ಭಾಳ ಬೇಜಾರು ಬಡ್ಡಿ ಸಾಲ. ಏನಿದ್ರು ಮನೆ ತಿನ್ನಕ್ಕೆ ಕೂಡಿರ್ಲಿದ್ರೆ ಅಷ್ಟೇ ಗೊತ್ತಪ್ಪ, ಇದು ಬಡ್ಡಿ ಸಾಲ ಇರ್ಬಾರ್ದು ಅಂತ. ಈ ಸೊಸೈಟಿದು ಒಂದು 3 ಲಕ್ಷ ಐತೆ, ಎಲ್ಲ ತೀರೈತೆ, ಅದು ಇಲ್ಲ. ನಾನು ಕೈ ಕಟ್ತಾ ಇದ್ರೆ ಸಂಬಳ ಇಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಕೈ ಕಟ್ಟೋದು ಕಟ್ರೆ ತಿಂಗಳಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಸಂಬಳನೇ ಆಗ್ತಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿಂದ ಕಟ್ಟಲಿ? ಒಂದು 5 ಮುಖ್ಯದ 5 ಕಟ್ಟ್ರಿ, 3 ಮುಖ್ಯದ 3 ಮುಖ ಕಟ್ಟ್ರಿ. ಈಗ ನಾನು ಮಾರ್ಕ್ಸಿಲ್ ಕಟ್ಟಿದ್ದಷ್ಟೇ, ತಿರುಗಿ ಮಾರ್ಕ್ಸಿನ ಇತ್ತ ಕಟ್ಟಕ್ಕಾಗಿಲ್ಲ. ಸ್ಕೂಲ್ ಫೀಸು, ಹುಡುಗರ ಅಡ್ಮಿಷನ್ನು. ನಂದು 4 ತಿಂಗಳ ನಾನು ಕಟ್ಟಿಲ್ಲ, ಹೆಂಗೆ ಇದೆ. 16,000 ರೂಪಾಯಿ ಇರ್ಬೇಕಷ್ಟೇ. ನಂದು ಆಲ್ರೆಡಿ 1 ಲಕ್ಷ ಐತಿ. ಭಾಳ ಅಲ್ಲ ರೀ, ನಂದು 16,000 15,000 ಚಿಲ್ಲರೆ ಇದೆ. ಅಲ್ಲ, ನಂದು ಆಲ್ರೆಡಿ ಅಮೌಂಟ್ 1 ಲಕ್ಷ ಐತಿ. ಅದು ಲೆಕ್ಕಕ್ಕಿಲ್ಲ ಅಲ್ರಿ ಅದು. ಅಲ್ಲ ಹೇಳಿದ್ದು ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡಲೇಬೇಕು ಅಂತ ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಕೊಂಡ್ರೆ 82,000 ರೂಪಾಯಿ ಇದೆ ನಂದು. ಬಟ್ ಅದು ಲೆಕ್ಕಕ್ಕಿಲ್ಲ. ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯ್ತು ನಂಬರ್ ಆಗಿ? ಆಯ್ತು ರೀ, ಅಲ್ಲೇ ನಾನು 4 ಸಲ ಲೋನ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀನಿ ರೀ. ನಾನು 3 ಸರಿ ಆಯಿತು. ನಾನು 2009 ನಂಬರ್ ನಂಬರ್ ಯಾವಾಗಿದೆ ಗ್ಯಾಪ್ ಇಲ್ಲ ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ. 4 ಸಲ ಲೋನ್ ತಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ನಾನು 3 ಸರಿ ತಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಮಲ್ಲೇಶ್ಗೌಡ ಪಾರ್ಟ್ನರ್. ನನಗೆ ಇವನು ಯಾವನ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ತಲೆ ತಿಂತಾವನೆ, ಅವನೇನೋ ತಿಂಗಳ 10-20 ಸಾವಿರ ಕಟ್ಬಿಟ್ಟು ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು. ಅದೇ ನಮ್ಮ ತುಮಕೂರು ಗಿರೀಶ. ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ದುಡಿತಾರೆ, ಅಲ್ಲೇ ಸಾವಿರ ತಿಂಗಳ 30 ಸಾವಿರ 40 ಸಾವಿರ ಎಸ್ಬಿಟ್ಟ. ಆತನ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಅದನ್ನು ಮಕ್ಕಳು ಇಂಜಿನಿಯರ್ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಒಬ್ಬ ಮಗ ಇಂಜಿನಿಯರು, ಇನ್ನೊಬ್ಬ ಅಪ್ಪ ಪೋಲಿ. ಅದು ಅವತ್ತ ಇದು ಮಾಲೂರಿಗೆ ಹೋಗಿದ್ದರಪ್ಪ, ಅವತ್ತು ಹೇಳ್ದ ವಯ್ಯಾರ. ಒಬ್ಬನ ಇಂಜಿನಿಯರು, ಮಗ ಇಂಜಿನಿಯರ್ ಅಂದ್ರೆ, ಇನ್ನೊಬ್ಬ ಓದ್ತೀನಿ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರಪ್ಪ. ಇನ್ನೊಬ್ಬ ಏನಿಲ್ಲ, ಆರ್ ಟಿ ಆಫೀಸರ್ ಬ್ರೋಕರ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹೌದಾ?
ನಿಮ್ಮ ಕಡೆವನೇ ಹೌದಾ? ಹೆಸರು ಜಮ್ಗಿ ಅಂತ, ಜಮ್ಗಿನ ಜಮ್ಖಂಡಿನ ಏನೋ ಹೆಸರು ಅವನ ಹೆಸರು. ಹಾಂ ಹಾಂ. ದಾಸಪುರ ಇದೆಯಲ್ಲ ಗೊತ್ತಾ? ದಾಸಪುರ ನಾನು 2005 ಬಂದಾಗ ಅಲ್ಲಿ ಮನೆ ಮಾಡಿದಾಗ 80,000 ಸೇಟ್ ಮಾತ್ರ. ಅವಾಗ ನಮ್ಮ ಸಂಬಳ ಬರ್ತಾ ಇತ್ತು 1,600 1,700 ರೂಪಾಯಿ. 2005 ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಸೇಲ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಓನರು. ಇನ್ನು ಮನೆಗೆ ಬಂದಿರೋರು, ಮನೆ ತಗೊಂಡಿರೋರು ಇನ್ನು ಬಾಡಿಗೆ ಕೊಡ್ತಾರೋ ಲೀಸ್ ಕೊಡ್ತಾರೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಲೀಸ್ ಇರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಡೆ ದುಡ್ಡಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ರೀಸೆಂಟಾಗಿ ಡಿಸೆಂಬರ್ದಾಗ ಚೇಂಜ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಊರಿನ ನೋಡ್ರಿ, ಅವನ್ನ ಹೇಳಿದ್ದ ಕಂಡಕ್ಟ್ರು ಅದೇ ಊರು. ನಮ್ಮ ಮನೆ ದೇವ್ರ ದೇವಸ್ಥಾನ ಇದೆ. ವೀರಭದ್ರ ಸ್ವಾಮಿ ವಯ್ಯ ರಕ್ಷಾಮಣಿ ಹತ್ರ ಕಂಡಕ್ಟ್ರ್ ಇರ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಮನೇಲಿ ಎಲ್ಲರೂ ಆಗ್ತದೆ. ನಮ್ಮ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಲ್ಲಿ ಆಗಲ್ಲ ಬಿಡ್ರಿ. ಇನ್ನು ನನ್ನ ಮಗನ ದೀಕ್ಷೆ ಮಾಡಿಸಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಮನೆಯವ್ರು ಆಗ್ತದೆ. ಹಾಂ ರೀ, ಯಾವ ಟೈಮ್ ಮಾಡಿ ಒಂದು ವಾರ ಹೋಗಿದ್ದೆ ರೀ, ಮದುವೆ ಇದಾವ ಅಂತೇಳಿ. ಆ ಕಡೆ ಹೋಗೋದು ಈ ಕಡೆ ಬಂದ್ಮೇಲೆ ಹಾಂ ರೀ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಪೊಲೀಸರು ಬಿಡೋಲ್ಲ ರೀ. ಇಲ್ಲೇ ದೇವಸ್ಥಾನ ಇಳಿಸಿ ಹಂಗೆ BTS ನ್ಯಾಶ್ ಹೋಗೋಣ ಬರ್ರಿ. ಇಷ್ಟೊತ್ತಿನ BTS ಕಮ್ಮಿ ಇರ್ತಾರೆ, ಶಿಫ್ಟ್ ಚೇಂಜ್ ಅಲ್ರ. ಖಾಲಿ ತಕ್ಷಣ ತೋರ್ಸೋದು, ಟ್ರಿಪ್ ಶೀಟ್ ತಗೊಂಡಾಗ್ಲೇ ಗೊತ್ತಾಗೋದು. ನೀನು ನಮಗೂ ಹಂಗೆ ಆಯ್ತು ಬರ್ರಿ. ಬ್ಲಾಕ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಮುಂದೆ ನಿಲ್ಸಿದ್ರ. Reached Anandrao Circle on time, actually 2 minutes before time.